आज तर डायरेक्ट तुमच्या भावाला करंट लागताच राहिला. तर बघू काय विषय, त्याच्यामुळे पूर्ण ब्लॉग बघा. सकाळी उठलो होतो, पण उठल्या लाईट गेली होती. म्हणजे लाईट गेली होती त्याच्यामुळे जाग आली होती. ह्याला म्हणलं आता पुण्यात तर काय लाईट नाही, आता आपण काय करावा. मग काय ठरलं, म्हणलं जायचं घरी आता. मग काय भरली पिशवी, डायरेक्ट निघलो आपण घराच्या दिशेने. बाकी आपलं आउटफिट घरी जायचं म्हणल्यावर काळच असतं, त्याच्यात तर काही वादच नाही. मग काय डायरेक्ट आपल्या तिथून एक रिक्षा धरली. त्या काकांना म्हणलं, काका आपल्याला द्या चालवायला. काका म्हणले गपचूप बस, नाहीतर मी इथंच देईन सोडून. यायला जाऊ द्या बा म्हणलं, आपल्याला सोडा वल्लभनगरला. तिथून आपण डायरेक्ट ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्ये या कोण कोण होतं काय माहिती, दिल्यात धुऱ्यावर करून नुसते पायवर सोडून चाललेत बा ट्रेनमध्ये. यायला अशी बसायची पद्धत आहे काय, जाऊ द्या म्हणलं. ज्याचे त्याचे लोक आहेत, ज्यांची त्यांची पद्धत वेगवेगळी. डायरेक्ट आलो आपण इथं नगर जंक्शनला. नगरवरून आपल्याला जायचं होतं दुसऱ्या ट्रेनला, त्याच्यामुळे आपण दुसऱ्या ट्रेनची बी मोकर वेळ वाट बघत बसलो. त्यांनी घरी सोडलं आपल्याला, आणि घरी आल्या आल्या आपल्याला काम लागलं. काम असं होतं की बाबांना घेऊन आणायला जायचं होतं आपल्याला. डायरेक्ट बाबा होते भरण्यावर. मग काय आपली यंपाला काढली आणि डायरेक्ट तिला एक कोल्ड स्टार्ट दिला. याला बऱ्याच दिवस झालं म्हणलं आपण चालवलं नाही, तिला एक कोल्ड स्टार्ट देऊ. कोल्ड स्टार्ट दिला. ह्याला जायचं तर आपल्याला नंतर आठवलं भाऊ आपल्याला मोटर बी चालू करायची. तिथे बी करंट लागताच राहिला भाऊ. ह्याला म्हणलं जाऊ द्या आता, करंट तर नाही लागला, आपण चला डायरेक्ट रानात आलो होतो. बाबा इथं मक्कावच भरण्या होते. बाबांना म्हणलं बाबा आता चला, आता तुमचं काम संपलं, आता आपलं काम इथं आजपासून चालू झालं. आता मी आले म्हणलं काय आपल्याला सगळं कामं असतात. मग काय मस्तपैकी बाबांना तिथून आपण गाडी आपल्या यंपाला बसवलं आणि निघलो डायरेक्ट आपण रस्त्याने. त्यात बाबांनी बी थोडीफार भाजी घेतली होती. हा, तुम्हाला जर ती दिसली ना भाजी, तर ती कमेंटमध्ये सांगा बरं का, काय नेमकी ती कशाची भाजी असेल. तुम्ही सांगा, ती आपल्याला माहिती आहे पण तरी बी तुम्ही सांगा. ते त्यात दिसत नाही ती गोष्ट वेगळी आहे बरं का. जाऊ दे, भेटू उद्याच्याला. धन्यवाद.